मुलं जिथपर्यंत तुमच्या मांडीवर बसतायत तिथपर्यंत बसून घ्या. ज्या दिवशी ती तुमच्या मांडीवर उतरून रांगायला लागेल, पुन्हा आयुष्यात मांडी तुमची त्याला सापडणार नाही. कदाचित तुम्हाला मांडी द्यायला येईल की नाही हे सुद्धा अशक्य आहे. मराठी कळलं माझं काय? म्हणून पोरांचे लाड कौतुक कुठपर्यंत असं घ्या, मुख्य घ्या, काय करायचं ते करा. कुठपर्यंत? मांडीवरून अजून खाली उतरली नाही तिथपर्यंत. एकदा उतरले की संपलं. गेले परदेशाला शिक्षणाला तर मांडी द्यायला सुद्धा पत्र तार केली, फोन केला, आजारी आहे. अगं म्हटला सगळं आहे तुझं, पण मला राजा मिळत नाही. दुसऱ्या भावाला सांगा आईचा मृत्यू टेलिव्हिजनवर मला दाखव, कॅसेट करून. कशाची कॅसेट होते मग, त्याची का कॅसेट होऊ नये? लक्षात घ्या मंडळी, हे सगळे जीवन एकंदर गणितच बघितलं तर मोठं अवघड आहे. महाराज म्हणाले बागुलाचे निमरणे तोषावे की बाळपणे, एरा तो नाही मा कोणी मृत्यू मानावा. दृष्टांत मोठा मजेशीर आहे. बागुलाचे निमरणवे तोषावे की बाळपणे, बागुलवाच्या मरणाने बालकाला संतुष्ट होतं. काय लहान मुलं असतं मग ते रडायचं राहत नाही. बागुलवा बागुलवा, बाग तुला बागुलवा ताब्यात देईन, तुला बागुलवाच्या ताब्यात देईन. मग ते झोपतं. मोठं मला म्हणतं आई कुठं आहे का बागुलवा? कप आणू का समोर? काय मग मोठं झाल्यावर त्याने विचारलं आई असा तो बागुलबुवा कुठे आहे ग? मला जरा ते माझं मूल रडतं म्हणून त्यालाही आणायचं आहे. मोर कायच म्हणली, एवढा मोठा झालास तुला कळत नाही का बागुलबुवा नाहीच आहे. बागुलबुवा ही कल्पना आहे, तसं बंधमोक्ष ही कल्पना आहे. बंधमोक्ष काय ही कल्पना आहे. हां, बागुलबुवा मुळात नाहीच. आहे कुठे? आहे कुठे? बघितलं की कळेल बागुलबुवा नाही. हे बघा, हे जे सगळे झालंय ना, बागुलबुवा सुद्धा आईच आहे. तिने निर्माण केला, तिने हळू कोणाचा आवाज आला? बागुलबुवा. हां, थोडंसं जरा उलटं होऊन बघा म्हणजे कळेल. थोडंसं मोठं झाल्यावर म्हणतो आई तोच आवाज केला, तोच आवाज केला. मग तिने ओळखलं, आता शहाणा झाला, आता बाळू मोठा झाला. एक गंमत सांगतो तुम्हाला, चला आपलं असंच ऐकायचं बरं का. काय असं काही दोन मुलं होती आणि आई, एक थोरला एक धाकटा. थोरला शब्दज्ञानी होता, हुशार होता. धाकटा आपलं आई भोवती फिरायचं, अमुक भोवती. झालं. मग ती दोन मुलं संध्याकाळी घरी आली. आणि मग आई 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 आई. ती आई काय केलं, अंधारात दरवाजा मागे उभी राहिली आणि तिने सांगितलं मुलानो तुमची आई बाहेर गेलेली आहे. जे शब्दज्ञानी होतं ते म्हणले चल आपण बाहेर उभं राहू, आई बाहेर गेली आहे. ते धाकटं होतं ते म्हणले अरे पण दादा ते मी आई गेली आहे कोण म्हणतले? अरे तो आईच आहे. चल मोर खायस. माझं बोलणं कळलं का? दार उघडल्याबरोबर ती म्हणली बघ मोठा असून मूर्ख ठरलास आणि हे लहान असून शहाणं ठरलं. काही काही गोष्टी इतिहासातल्या सुद्धा मोठे गमतीचे असतात. मुळात बंदच नाही. आता मोक्ष परी मरोनी केला ठाव. आता सांगितलं नाक कापून तुम्हाला अपशकून
करायचाच. हो, मध्ये मी एक TV सिरियल बघितली, बघतो अधूनमधून, काहीतरी उद्योग असतो डोक्यात चालू असतं, बघितलं. तिथे ती काय करायची, नवीन मुलगी आली होती आणि तिला घरात टिकून द्यायचं नाही अप्पा, म्हणून ती दुसरी जाऊ होती, तिला काय अपशकून करायची, असं निघाली की नाही काळी मास, अपशकून. पुन्हा दुसऱ्यांदा काय केलं, निरांजन होतं ती फुकलं, ती म्हणली तू बघ अपशकून. मग काय केलं, आरसा फोडला. मग सासू म्हणली बघ तू आल्यापासून घरात सगळे अपशकून होऊ लागले. माझं म्हणणं कळलं का, ही अंधश्रद्धा आहे. अपशकून नाही, काही नाही. ज्या दिवशी खरा अपशकून होईल त्या दिवशी तो तुम्हाला सोडून जाईल. माझं म्हणणं कळलं. आणि एक लक्षात ठेवा, या सगळ्या बंधातून जर सुटायचं असेल तर अपशकून नाही, सुकूनच आहे ना, दोन्ही बाजून आहे का. उठल्यापासून अगदी नित्य उठवून या युद्धाचा प्रसंग, डबा घे, नोकरीला जा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम कर. पुन्हा घरात आल्यानंतर बायकोनी मोबाईलवर सांगितलं येता येता 5 किलो कांदे घेऊन या. सकाळचा डबा एका हातात, 5 किलो एका हातात, थाप लागत 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 पोरांमध्ये कार्ट्या बघ की बाप दाबून आला, अगं तू का उठत नाहीस. नित्य उठवून या, युद्धाचा प्रसंग, रोजच युद्ध. मग आता याच्यातून सुटलं म्हणजे शकूनच ना. बघा कोणत्याही बाजूने तुम्ही म्हणाल, तुम्ही दोन्ही बाजूनी बोलता, हे दोन्ही बाजूनी मी विषय समजून सांगतो का, कारण इथे अज्ञानी आलाय आणि मोक्षी आलाय ना, बद्धही आलाय आणि मुक्त आलाय. आता या दोन्हीतून सुटाल तेव्हा तुम्हाला कळेल की निजज्ञान काय आहे. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, आटपलं जाता, एरा बागुलाची नाही मा हर्ष विषत तो काही, तेवी बंदची न दिसे मा मोक्षीची काहीचा, अविद्येचा भाव धरुणी मग कीजे निराकारण, आणि निराकारणाविन मोक्षपणे मोक्षासी. अविद्या ग्रहित धरून निराकरण करायचं, ग्रहितच कशाला धरायची. तुम्ही ग्रहित धरली म्हणून निराकरण कर. बागुलबुवा आहे हे ग्रहित धरला म्हणून त्याला घालवण्याची पाळी आली. चला एक दृष्टांत सांगतो आणि संपून टाकतो. आपल्या पोटात कुठे काहीतरी दुखू बिकू लागलं जर का, पूर्वीचा काळ बरा होता, किती जरी शोध लागले तरी माणसं इतकी लवकर काही हे होत नव्हती, सगळं व्यवस्थित होतं. आता काही 4-5 दिवस झालं नाही की अमकं करा, तमकं करा, स्क्रीनिंग करा, सोनोग्राफी करा, काय करा, सोनोग्राफी करा, नाहीतर ते 10,000च्या ह्याच्यात आतमध्ये घालून सबंध MRI करा घालून आतमध्ये. ते MRIच्या आतमध्ये घालायच्या आतच अगोदरच कॅन्सर होतो याला. काय कोणा येतानाच तोंड बारीक करून, काय झालं बघितलं का डॉक्टरने, MRI करायला सांगितलं. मग एकदा घातलं आणि बाहेर काढलं, रिपोर्ट आले काय नाही, काय नाही. बरं पिशवीत मी भाजी घेऊन येतो. माझं बोलणं कळलं. म्हणजे बद्ध होता का, बरं मुक्त झाला का, नाही. रोग झाला असेल तर झाला नाही, काय झाला असेल तर इथे काहीच नाही आहे, तो मुक्तच आहे. अडकला होता तो समजुतीत. तसं अज्ञानाकडून ज्ञानाची कल्पना करू नका. फुटल्याने नुकसान झाले असे म्हणण्याचं काही कारण नाही. आता पूर्वीच जर नव्हता तर फुटल्याने नुकसान झालं हे म्हणण्याचं कारण काय. बरं अजून दुसऱ्या पद्धतीने सांगतो. घट कशाचा, मातीचा. जेव्हा घट तयार झाला तो कशाचा, मातीचा. फुटल्यानंतर काय झाला, मातीत. म्हणून आपल्याकडे शब्द चांगला आहे. कुठे गेला होता, त्यांच्या मातीला गेलो होतो. निरनिराळ्या भागात. कुठे गेलो होतो, अंत्ययात्रेला. मोठा शब्द. कुठे गेलो होतो, पोचवायला.
वैरी असेल तर कुठे गेलो? जाळायला. काय विविधता आहे नाही, मराठी भाषा कशी समृद्ध आहे. कुठे गेला? पेटवला एकदा त्याला. मी सुद्धा एक लाकड ठेवून आलो. कळलं का? असं आहे, असं आहे. आणि कुठे? मातीला गेलो होतो त्यांच्या. मैत, माती शब्दाचा अर्थ कसा आहे? जिथून आला तिथे गेला. दिसला तरी काय दिसला? मातीच. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले चिखल ओला. हा कसा आहे? ओला चिखल आहे. ओला ओला चिखल आहे. दुसरं काय? बघितलं का नाही? एकदा चैतन्य गेल्यानंतर ओला चिखल बघा की कसा आहे तो. सगळं नाकातून तोंडातून सगळं बाहेर पडतं नाही, असं फुगत जातं. मग काय? जास्ती ठेवायचं नाही म्हणजे ते धरताच येत नाही, उचलता येत नाही. जिथे हात घालतात ती आतमध्ये बोटं जातात. कारण या शरीरामध्ये जास्ती भाग पाण्याचाच आहे. पाण्याचाच आहे. सगळं पाणी होऊन जातं. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. तसं या ठिकाणी म्हणाले म्हणून बंधची तवो वावो मा मोक्ष के प्रसो परी मरोनी केला ठाव आहे विद्या. काय हे अविद्याने मरून ठाव केला. ते आपल्यात म्हण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आपलं नाक कापायचं आणि दुसऱ्याला अपशकुन करायचा. एक प्रथा अशी आहे की बाहेर जाताना कुणाकोणाला बघू नये, त्यात नकट्याला बघू नये. आता आपलंच असेल तर काय करावं? आरशात बघू नये. आरशात बघितलं नाही म्हणजे आपलं नाकटं नाक आपल्याला दिसणार नाही. बायकोला दिसू दे, दिसू दे, काय हरकत नाही. आपल्याला दिसलं नाही म्हणजे आपलं सरळच आहे. एक गंमत म्हणून इतिहासातली गोष्ट सांगतो. हे जे राजे होऊन गेले ना सगळे, बादशहा मोगल कारकिर्दीमध्ये, ते त्याच्यातलंही इतकं कुरूप होता, इतकं कुरूप होता, इतकं कुरूप होता. आणि आता राजा असल्या कारणाने एक एक नागिनी पद्मिनी सगळ्या त्याच्या बायका, देखण्या सगळ्या उत्कृष्ट. काय एकदा योगायोगाने त्याला माहिती होतं आपला चेहरा चांगला नाही म्हणून तो आरशात कधी बघायचा नाही. एकदा चुकून त्याने आपला चेहरा आरशात बघितला ना, आरसा फेकून दिला. समोर होती त्यावर, काय बघतेस? काय काही बघत नाही म्हणले. एकदा तू बघितलास तर आरसा फेकून देतास, आमची काय अवस्था होत असेल? रात्रंदिवस तुझं थोबाड बघतात.